नमस्कार. कसे आहात सगळे? मी रश्मी वैशंपायन पेठे आपल्या पॉझिटिव्हज या मराठी काव्यगोष्ठीमध्ये आपणा सर्वांचे मनापासून स्वागत करत आहे. आपण सर्वजण आपल्या व्यस्त वेळापत्रकातून वेळ काढून आपल्या छान छान रचना सादर करायला उपस्थित आहात यासाठी पुन्हा एकदा धन्यवाद. उपस्थित प्रेक्षकांचे देखील खूप खूप स्वागत. संस्थापिका अनुपमाजी कडवाड यांच्याही मराठी काव्यगोष्ठीमध्ये मनापासून स्वागत आहे. मराठी काव्यगोष्ठी म्हणजे नुसते काव्यवाचन नाही, तर सादर केलेल्या काव्यातील आपल्याला आवडलेल्या गोष्टी बद्दल थोडेसे बोलणे म्हणजेच व्यक्त होणे किंवा अभिप्राय देणे. यामुळे आपण एकमेकांशी त्या गोष्टी शेअर करू शकतो व काव्यगोष्टीचा खऱ्या अर्थाने आनंद घेऊ शकतो. आपल्या समूहामध्ये मराठी, हिंदी, इंग्लिश या तीनही भाषांमध्ये स्वतः लिहिलेल्या रचना सादर केल्या जातात. अनेक प्रासंगिक व मासिक उपक्रमही राबविले जातात. सर्व एडमिन आणि संस्थापिका माननीय अनुपमाजी कडवाड हे उत्साहाने आणि आनंदाने या सगळ्या उपक्रमामध्ये मेहनत घेऊन ते सगळं यशस्वीपणे पार पाडत असतात. तर आपण आता जास्त वेळ न घालवता आपल्या आजच्या मराठी काव्यगोष्टींना सुरुवात करूया का? माझा आवाज नीट ऐकू येतोय असं वाटतंय मला. आवाज येतोय माझा ऐकू? हो, येतोय येतोय व्यवस्थित आहे. तर आज आपल्या मंचाबरोबर आहेत आपल्या समूहाच्या संस्थापिका अनुपमाजी कडवाड, कविता संग्रस कनेरीकर हैदराबाद इथून, शशिप्रिया गुंजाळजी नवी मुंबई, कल्पना मापुसकरजी मुंबई, स्नेहल साठेजी आणि मी रश्मी वैशंपायन पेठे आम्ही देखील मुंबईहून आहोत. सर्वप्रथम मी आमंत्रित करते कविता संग्रस कनेरीकर जी यांना. त्यांचा आधी मी परिचय करून देते. कविता संग्रस कनेरीकर या हैदराबादच्या आहेत. त्या असं म्हणतात की त्यांच्या वडिलांच्या नोकरीमुळे शिक्षण औरंगाबाद म्हणजे आत्ताचे संभाजीनगर येथे झाले. शालेय जीवनापासून मी कविता लिहित आहे. सोशल मीडिया प्लॅटफॉर्म हाती येण्यापूर्वी कविता डायरीत लिहून ठेवायच्या. सुरुवातीला शेरो शायरी मुर्ते त्यांचे लिखाण मर्यादित होते असंही त्या म्हणतात. पण नंतर हिंदी व मराठी मध्ये पण लिहित असत आणि अलीकडे त्यांनी इंग्रजीत लिहायला सुरुवात केली आहे. काव्यांजली नावाचा ब्लॉग आहे त्यांचा. कविताजी, आपले मनापासून स्वागत आणि आपली पहिली रचना आपण सादर करावी ही मी आपल्याला विनंती करते आहे. थँक्यू रश्मीजी, धन्यवाद अनुपमाजी आणि सर्व पोएसी टेल्सच्या सर्व सदस्यांचे आभार मला ही संधी मिळवून देण्याबद्दल. माझी पहिली कविता मी सादर करते. कवितेचं शीर्षक आहे तू येशील का. ऐकू येतंय? हो, येतंय. तू येशील जीवनात म्हणून मी वाट पाहिली होती. तू येशील जीवनात म्हणून मी वाट पाहिली होती. उदरात तूच आहेस समजून डोळ्यांची बिछायत केली होती. उदरात तूच आहेस समजून डोळ्यांची बिछायत केली होती. तू आली असतीस तर जग माझं वेगळं राहिलं असतं. तू आली असतीस तर जग माझं वेगळं राहिलं असतं. इवल्याशा त्या जगात माझ्या तुझं माझं असं काही उरलंच नसतं. तू आणि मी मैत्रिणी छान बनलो असतो. तू आणि मी मैत्रिणी छान बनलो असतो. एकत्र आपण येऊन विधी विधानाला बदललो असतो. तू नव्हतीसच कुठे. तू नव्हतीसच कुठे. येशील कशी आयुष्यात वाढून ठेवलेल्या माझ्या पुढे विराजमान ताटात. तू नव्हतीसच कुठे. येशील कशी आयुष्यात वाढून ठेवलेल्या माझ्या पुढे विराजमान ताटात. निवांत क्षण लिहायचे विसरला. निवांत क्षण लिहायचे विसरला. सोसायचं काय चुकणार. क्षण क्षण जड वाटू लागला. भोगायचं अजून शिल्लक असणार. काल्पनिक तुझ्याच अस्तित्वात येते अशीच फेरी मारून. मी काल्पनिक तुझ्याच अशा अस्तित्वात येते अशीच फेरी मारून. कातर वेळी तुझ्या सहवासात डोळे वाहतात भरून भरून. कातर वेळी तुझ्या सहवासात डोळे वाहतात भरून भरून. धन्यवाद. छान छान.
पडद्यामागची अतिशय ती. सुंदर आणि हृदयस्पर्शी अशी रचना आपण सादर केलीत, मन हिलावून टाकणारी. म्हणजे खूप हा खूप छान सादरीकरण. ऍक्च्युली म्हणजे धन्यवाद. कन्येचा जन्म ह्याच्यावर आहे ही कविता. हो. बरोबर. म्हणजे असं तो विषय हाताळला या कवितेमध्ये. पडद्यामागची ती. छान छान व्यक्त झालात पण आपण अगदी मनापासून. धन्यवाद धन्यवाद. फारच हृदयस्पर्शी कविता जी आणि धन्यवाद. छान मांडली आहे. छान. तर आता मी शशीप्रिया गुंजाळ मॅम यांना आमंत्रित करू इच्छिते. आधी त्यांच्याबद्दल त्यांचा परिचय सांगते. शशीप्रिया गुंजाळ मॅम या अनुवाद क्षेत्रातून सेवानिवृत्त आहेत. वाचनाची आवड स्वतःच्या आनंदासाठी लिहितात. हिंदी, मराठी, इंग्लिशमध्ये कविता आणि कथा यांनी लिहिल्या आहेत. काही मराठी अनुवाद पण केले आहेत काही कवितांचे. जुनी हिंदी गाणी, मराठी गाणी, चित्र काढणे आणि गाणी गुणगुणायला पण यांना फार आवडतं. असे यांचे खूप छान असे आवडते छंद आहेत. तर शशीप्रिया गुंजाळ मॅम, मी आपल्याला विनंती करते की आपण आपली पहिली रचना सादर करा. आपले मनापासून स्वागत आहे मॅम. नमस्कार, धन्यवाद. अनुपमा मॅडम आणि आपली ऍडमिन टीम यांना त्यांचे आभार. पुन्हा एकदा मराठी प्लॅटफॉर्मवर आपण सर्व जमलो आहोत आणि खूप सुंदर असा प्लॅटफॉर्म आपल्याला मिळाला आहे. त्यामुळे अनुपमा मॅडम, थँक्यू व्हेरी मच. माझी कविता आहे रुसणे. खूप बोलू लागला आहे आता अबोला तुझा. खूप बोलू लागला आहे आता अबोला तुझा. निर्बंध होऊनी तो बंदिस्त करीत जातो मला. मीही फेरा धरीत शब्दांचा तळमळते काही सांगावया. मीही फेरा धरीत शब्दांचा तळमळते काही सांगावया. परी वाढलेल्या अंतराचा रोज गिरवीत जाते कथा. किती बहाण्यांचा कैक रोज धरीत वाटा. किती बहाण्यांचा कैक रोज धरीत वाटा. ओशातात परी प्रत्येक पावलांचा रोज आता खुणा. ओशातात परी प्रत्येक वाटा पावलांच्या देत खुणा. हा प्रहर असा एकाकी. हा प्रहर असा एकाकी निरंतर अडवीत जातो जगण्याला. हा प्रहर असा एकांकी निरंतर अडवीत जातो जगण्याला. तू एकदाच बोल फक्त. तू एकदाच बोल फक्त. का शून्यात मिसळवू मीच माझी मला. का शून्यात मिसळवू मीच माझी मला. धन्यवाद. खूप सुंदर, खूपच छान, सुंदर. थँक्यू. खूप गर्भितार्थ आहे अगदी भरून कविता पूर्ण. अतिशय आणि सादरीकरण पण आपलं अप्रतिम. खूपच सुंदर छान. रचना मॅम. अगदी शब्दातीत म्हणावी ना तशी. शीर्षक पण खूप छान आहे त्याचं आणि अर्थपूर्ण अशी रचना आपण सादर केलीत. धन्यवाद मॅम. खरंच. बरेच दिवसांनी आपली कविता ऐकायला मिळाली. हो, थँक्यू. खूप वेळ लागतो छान नंबर शशीप्रियाजी. येईपर्यंत. थँक्यू. अनुपमा मॅडमला थँक्यू त्यासाठी. हो, नाही, खरंय. तुमच्या त्यांनी सगळ्यांचे दिलेल्या आभार. प्रोत्साहनामुळे आपण इतके छान छान रचना ऐकायला आम्हाला मिळत आहेत, तर खूप खूप आभार. थँक्यू. आता पुढील रचना सादर करण्यासाठी मी आमंत्रित करते आहे कल्पना मापुसकर मॅम यांना. त्याआधी मी त्यांचा परिचय देऊ इच्छिते. त्या चिपळूण येथील असून सध्या मीरा रोड मुंबई येथे राहतात. लेखिका व कवयित्री असून कल्पदीप कविता संग्रह प्रकाशित झाला आहे. आपण रॉकेल या लघुपटाची कथा लिहिली आहे व हा लघुपट प्रदर्शित झाला आहे. अखिल भारतीय साहित्य संमेलन यवतमाळ, धाराशिव, नाशिक, उदगीर, अमळनेर, सातारा येथे आपल्याला निमंत्रित केले आहे. साहिल सेवेचा आढावा घेऊन 2024 सालचा बंधुता शब्द क्रांती पुरस्कार राष्ट्रीय बंधुता साहित्य संमेलन पुणे येथे प्राप्त झाला आहे. 15 ऑगस्ट रोजी वर्ल्ड व्हिजन टाइम्स मुंबई तर्फे ज्येष्ठ साहित्यिका अमृत प्रजासत्ताक म्हणून आपण सन्मानित आहात. आचार्य 90 FM रेडिओवर 15 ऑगस्ट स्वातंत्र्य दिनानिमित्त 2023 व 2024 साली राष्ट्रीय कविता कार्यक्रमात आपण सहभागी झाला होता. कुटुंब रंगले काव्याचे सर्वे सर्वा
विसूभाऊ बापट यांच्या युट्यूब चॅनलमध्ये 4 कविता आपल्या समाविष्ट आहेत. आत्ताच म्हणजे नुकताच 13 डिसेंबरला 2025 पत्रकार भवन येथे साहित्य कोकण रत्न या पुरस्काराने आपला सन्मान झाला आहे. आपले खूप खूप अभिनंदन मॅम. आणि खूप अभिनंदन. खूप छान वाटलं. हो, अभिमान वाटला अगदी. एवढी मोठी अभिनंदन व्यक्ती मॅडम, आहे. कल्पना मॅडम, हो. अभिनंदन. खूपच खूप दिग्गज सुंदर. परिचय. अनेक दिग्गज कविता परिचय. स्पर्धेत सहभाग घेऊन तुमचा माईक सन्मान चिन्ह मॅडम माईक. हॅलो. अनेक कविता स्पर्धेत सहभाग घेऊन सन्मानचिन्ह, रोख रक्कम व प्रशस्तीपत्राने आपण सन्मानित आहात. अनेक मासिके, साप्ताहिके, दैनिक तसेच दिवाळी अंकांमधूनही आपले साहित्य प्रकाशित होत असते. कल्पना मापुसकर मॅम जी, आपल्याला मी विनंती करते की आपण आपली पहिली रचना सादर करावी. आपले स्वागत आहे मॅम. आपला माईक अनम्यूट करा, ऐकायला येत नाही. येतोय आवाज? हा, आता येतोय. आता आपण सादर करू शकता. आभार मॅडम, रश्मी मॅडम, अनुपमा मॅडम, की तुम्ही मला इथे धन्यवाद. संधी दिली, आणि आभार प्रेक्षकांचे. मी माझ्या कवितेला सुरुवात करते. कवितेचं शीर्षक आहे बेंच. बेंच बोलत नव्हता फार, पण पेलत होता भार. बेंच बोलत नव्हता फार, पण पेलत होता भार. वाचणाऱ्या पुस्तकांचा, लिहिणाऱ्या वह्यांचा, 2 पिरियड मधल्या वेळेत टेकवलेल्या डोक्याचा. बेंच बोलत नव्हता फार, पण पेलत होता भार. ऑफ पिरियडला होऊन जाई तबला, ऑफ पिरियडला होऊन जाई तबला. वर्ग वा वा. डोक्यावर घेथल्ला गुल्ला, एकच कल्ला. ऑफ पिरियडला होऊन जाई तबला, वर्ग डोक्यावर घेत हल्ला गुल्ला, एकच कल्ला. त्याच बेंचवर ठेवून हात, खाल्लाय बर का मी पट्टीचा मार. बेंच बोलत नव्हते फार, पण पेलत होते भार. पिरियड चालू असताना पेंगुळला जर का कधी चुकून डोळा. पिरियड चालू असताना पेंगुळला जर का कधी चुकून डोळा, नेमका तोच क्षण बाईंच्या नजरेत व्हायचा गोळा. जागवण्यासाठी मारायची दुरूनच खडूचा तुकडा. टुक्कन आवाज व्हायचा, झेलायचा तो भार. वा बेंच वा. बोलत नव्हते फार, पण पेलत होते भार. तर काही सुंदर. कारणाने शाळेत गेले. म्हटलं पहावा आपला वर्ग, फळा, डेस्क, बेंच. तो अजून तिथंच उभा. तो अजून तिथंच उभा. पहिला मिसरूट फुटलेल्या प्रेमाच्या कथा सांगत. त्याच्या लाकडी देहावर कर्कटग्नी कोरलेल्या, त्याच्या नावाच्या अध्याक्षरापुढे माझ्या नावचे अध्याक्षर. बेंच बोलत नव्हता फार, पण पेलत होता फार. तो आता जर्जर झालाय. तो आता जर्जर झालाय, पण निवृत्त नाही. अजूनही कणखर आहे. बेंच आजही बोलत नाही फार, पण पेलतोय भूतकाळाचा भार. पेलतोय भूतकाळाचा भार. पेलतोय भूतकाळाचा भार. खूपच धन्यवाद. अप्रतिम. सुंदर मॅडम, सुंदर. अप्रतिम. खूप सुंदर. खूपच एकदम हो. बेंच हलकी आणि फुलकी शाळा. आणि बालपणात घेऊन जाणारी आपली रचना. हो. खूपच छानच छान आहे. वाटलं, आनंददायी. खूपच छान. छान. सगळा आमच्या शाळेतला आठवणी, वर्ग उभा राहिला डोळ्यासमोर. हो ना, अगदी अगदी अगदी. 2 वर्षापूर्वी आठवणींच्या आमच्या गावी. शाळेचं गेट टुगेदर झालं होतं. अगदी हो सिन्स का? शाळा ओपन झाल्यापासून तेव्हा आम्ही गेलो होतो. तर त्या बाकड्यांवर बसून कान धरले, काय मजा अरे मजा वा. केल्या. खूप किती फोटो छान. काढले. हो. त्याची आठवण झाली. तिथे बेंच खरोखर बरोबर. अजून तिथे तसेच आहेत ते बेंच. हो अगदी. खूपच सुंदर सुरेख कविता. कल्पनाची, सुंदर Thank you. प्रस्तुती मस्तच आणि विषय छान वाटला. हो सादरीकरण. हो. अच्छा. सुंदर खरंच सुंदर. खूपच सुंदर. आता मी अनुपमाजी कडवाड यांना विनंती करेन की त्याने आपली पहिली रचना सादर करावी, पण त्यांचा थोडासा परिचय मी सांगू इच्छिते. अनुपमा कडवाड या मुंबई, भारतातील कवयित्री आहेत. माय वर्ल्ड हा कविता संग्रह जानेवारी 16 मध्ये म्हणजे 2016 मध्ये प्रकाशित झाला.
2023 सालचा जागतिक कवयित्री असा एशियन लिटररी सोसायटीचा पुरस्कार आपणास प्राप्त झाला. सेठी कृष्णचंद यांच्या माय कोट्स अनफोल्ड मिस्ट्री ऑफ लाईफ या पुस्तकाचे इंग्रजीतून मराठी भाषांतर आपण केले आहे. जुलै 2021 मध्ये एक मराठी कविता पुणे FM रेडिओवर प्रसारित झाली आहे. मॅम, आपले खूप खूप स्वागत आणि आपली पहिली रचना ऐकायला आम्ही फार उत्सुक आहोत. तेव्हा आपल्याला विनंती आहे की आपण आपली रचना सादर करावी. थँक्यू रश्मीजी. खूप छान सूत्रसंचालन करत आहात आपण आणि सर्वांच्या रचना ऐकून खूपच आनंद होत आहे. छान छान वेगवेगळ्या विषयांवर आपल्याला रचना ऐकायला मिळत आहेत आज. सर्वांचे मनापासून आभार. माझी पहिली कविता आहे का कुणास ठाऊक. तर यात मनातल्या काही भावना व्यक्त केल्या आहेत, ज्या प्रत्येक जण आपल्या मनात जसे येतात तसं हे मांडले आहे. स्नेहलजींना ऍड करतीये. हा. अशी आहे रचना. खूप काही बोलायचे असते पण शब्द सापडत नाही. खूप काही बोलायचे असते पण शब्द सापडत नाही. सांगायचे असते बरेच काही पण धैर्य होत नाही. पुष्कळ काही करायचे असते पण वेळच मिळत नाही. पुष्कळ काही करायचे असते पण वेळच मिळत नाही. कित्येक गोष्टी सध्याच्या असतात, कित्येक गोष्टी साधायच्या असतात पण योगच येत नाही. खूप दूरवर चालायचे असते पण त्राण राहत नाही. योजलेले लक्ष्य गाठायचे असते पण मार्ग सापडत नाही. बरोबरीने पुढे चालायचे असते पण सोबत मिळत नाही. बऱ्याचदा एकत्र असून देखील साथ मिळत नाही. रोजचे तेच तेच जगणे पण त्यातही नवेपण असते. रोजचे तेच तेच जगणे पण त्यातही नवेपण असते. मौल्यवान असे हे जीवन आपल्याला नशिबाने मिळते. मौल्यवान असे हे जीवन आपल्याला नशिबाने मिळते. छोटीशी रचना. धन्यवाद. खूप 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 सुंदर. ऐकायला छान आणि मॅडम. आपण खूप छान खूप पद्धतीने सुंदर. सादर केली हो. आणि खूप अर्थपूर्ण अशी रचना आहे मॅम आपली. खूप खरंच खूप अगदी धन्यवाद. हो. खूप छान. थँक्यू. तर मी आता आमंत्रित करू इच्छिते स्नेहल साठेजी यांना. त्याआधी त्यांचा परिचय सांगू इच्छिते. स्नेहल साठेजी या भांडूप येथे राहतात. या BCom असून निवृत्त बँक अधिकारी आहेत. गाणी म्हणणे, गाणी ऐकणे, कविता करणे, चित्र काढणे आणि नवीन मैत्रिणी जोडणे हे यांचे आवडते छंद आहेत. तसेच चित्र काढणे, गोष्टी सांगणे, वाचन याबरोबरच व्रत आणि आध्यात्मिक प्रवचनही आपण ऐकत असता. स्नेहल साठे @4072 हा YouTube चॅनल आहे. 15 बालगीते लिहिली त्यावेळी हा चॅनल आपण सुरू केला आहे. त्यांची छोटीशी गोड अशी नात आहे व तिच्याबरोबर आनंदी आयुष्य जगत आहेत मॅम. तिलाही वेळ देऊन स्नेहल मॅम आपल्या कविता लिहित असतात. आपले खूप खूप अभिनंदन, स्वागत आणि आपल्याला विनंती आहे की आपण आपली पहिली रचना सादर करू. येस. धन्यवाद रश्मीजी. मी माझी पहिली कविता सादर करू इच्छिते. तिचं नाव आहे फुलांची परडी जराशी बोलकी. ओ वा एकदा वा. मी छान. नाशिकला भावाकडे गेले होते. त्याच्याकडे अशी पुढे हा. छान बाग आहे. तर मुरादाबादची अशी छान परडी मी कॉलेजला असताना घेतली होती. तर ती पितळी परडी घेऊन मी गेले आणि छान फुलं घेऊन आले. वा त्यावेळेस मला हे वा वा. काव्य सुचले, ते मी सादर करते. पहाटेच जाग आली, हळूच खिडकी उघडली. पहाटेच जाग आली, हळूच खिडकी उघडली. शहारले की हो अंग, जेव्हा प्राजक्त गंधी झुळूक आली. प्रसन्न मनाने नमस्कार केला देवास. थँक्स रे बाबा म्हटलं, किती रे दिवस छान सुरू केलास. मग तशीच गेले अंगणी छानशी पितळी परडी घेऊन. मग तशीच गेले अंगणी छानशी पितळी परडी घेऊन. म्हटलं संकष्टी आहे, गणरायाला टाकावे फुलाने मडवून. जाऊ लागले वा वा. अबोलीकडे तर मोगऱ्याने पदर पकडला. जाऊ लागले वा. अबोलीकडे तर मोगऱ्याने पदर पकडला. मला घे ना परडीत, मला भेटायचंय गणरायाला म्हणाला. म्हटलं अरे तुला घेणारच आहे रे, तुझ्याशिवाय कशी जाईन. तुला घेणारच आहे रे, तुझ्याशिवाय कशी जाईन.
ती अबोली काही बोलतच नाही ना, तिला जरा बोलते करीन. अबोली घेतली, मोगरा घेतला, गुलाब तर उतावळाच झाला. अबोली घेतली, मोगरा घेतला, गुलाब तर उतावळाच झाला. लाल पिवळ्या गुलाबी फुलांनी संतुष्ट कर म्हणे तुझ्या चैत्र गौरीला. मग दुर्वा आणि तुळस ते तरी कसे गप्प बसणार? मग दुर्वा आणि तुळस ते तरी कसे गप्प बसणार? धरून माझ्या पदराला म्हणाले, आम्हाला नाही का घेऊन चालणार? परडी ओसंडून फुले आणली, खूप सारे हार केले. परडी ओसंडून फुले आणली, खूप सारे हार केले. प्रसन्नपणे देवपूजा करून देवांना सजवून टाकले. हात जोडले देवापुढे, मिटले डोळे क्षणभर. हात जोडले देवापुढे, मिटले डोळे क्षणभर. प्रसन्न होऊन देव म्हणाला, त्या फुलांसारखीच हसत राहा, दुसऱ्यांना आनंद देत राहा जीवनभर. त्या फुलांसारखीच हसत राहा, दुसऱ्यांना आनंद देत राहा जीवनभर. धन्यवाद. मस्त. छान मॅडम, सुंदर. हलकी फुलकी रचना खूप कल्पना सुंदर सादर केली. ऐकत अतिशय राहावे अशी वाटत होती तुला. मनमोहक धन्यवाद. कल्पना आहे, मनमोहक कल्पना. हो, खरंच. धन्यवाद धन्यवाद. वा स्नेहलजी, खूपच सुरेख, खूप मस्त. सुंदर. तर आता माझी पहिली रचना सादर करू इच्छिते. हो, त्यापूर्वी रश्मीजी मी तुम्हाला आमंत्रित करते आणि आपल्याशी जोडले गेलेले प्रेक्षक आहेत. रुपाली गोरेजी याही आहेत, लाईव्ह आपल्याला ऐकत आहेत. माधुरी कुलकर्णी जी बँगलोरहून त्याही ऐकत आहेत. तर छान छान कमेंट्स मिळत आहेत आपल्या सगळ्यांना. असाच कार्यक्रम धन्यवाद. रंगत राहू द्या. रश्मीजी, तुम्ही तुमची पहिली प्रस्तुती करण्यापूर्वी रश्मीजींची मी ओळख देते. रश्मीजी या मुंबई येथे राहतात. या गेल्या 4-5 वर्षांपासून चारोळी लिहायला यांनी सुरुवात केली. वेगवेगळ्या विषयांवर कविताही लिहित असतात. यांना गाणी ऐकणे व म्हणणे आवडतात. ह्यांच्या गाणी मी ऐकले, यांचा आवाज देखील खूप गळा सुरेख आहे. आनंदी राहणे व शुभचिंतन करणे असे ह्यांचे मत आहे. नव्या गोष्टी शिकायच्या व करून पाहायच्या अशी आवड आहे. रोजचा दिवस नव्याने जगण्याचा प्रयत्न करत असतात. आयुष्य जगताना नव्या जुन्या गोष्टींचा संगम साधत असतात. रश्मीजी, तुमचे खूप खूप स्वागत आहे या मंचावर. धन्यवाद. अनुपमाजी, आपण खूप छान असा परिचय माझ्याबद्दल खूप छान सांगितला, त्याच्याबद्दल खूप आभार. माझी पहिली कविताचं शीर्षक आहे रस्ता. म्हणजे प्रवास करताना काही वेळा आपल्याला खड्डे, रस्त्यामध्ये खड्डे, खाच खळगे किंवा चिखलाने भरलेले रस्ते यावरून काही वेळा प्रवास करावा लागतो व त्याचा त्रासही होतो व आपण नकळत असं म्हणतो की किती खराब रस्ते आहेत असं बोलत असतो. तर हा रस्ता होणे किंवा रस्ता असणे हे सुद्धा अजिबात सोपे नाहीये आणि त्यावरून मला सुचलेले थोडंसं मी आपल्यापुढे सादर करू इच्छिते. रस्ता. रस्ता होणे किंवा रस्ता असणे नाही अजिबात सोपे. हाच खळग्यांना कडेवर घेऊन त्यांना सांभाळत सांभाळत पादचारींना वाट दाखवावी लागते. प्रवासी व पादचारी आणि रस्ता यांचे जसे अतूट नाते, तसेच आयुष्य व संकटे आणि आयुष्य व संधी आणि आनंद यांचेही रेशमी बंध जुळलेले असतात. पादचारी खड्ड्यातून रस्ता शोधत शोधत मार्गक्रमण करत असतात. तसंच आयुष्यात येणाऱ्या अडचणींवर मात करत, संकटांना सामोरे जात मार्गक्रमणही करत असतात. खड्डे विरहित रस्त्यावरून प्रवास करायला मिळालं तर किती छान होईल. तसंच आयुष्यात जर संकटच आली नाही तर आयुष्य किती आनंदी होईल असं वाटत असतं आपल्याला मनातून. पण तसं काही होताना दिसत नाही. रस्त्यात खाचखळगे आणि आयुष्यात संकट ही येतच राहतात. संकटांवर मात करून आनंदी आयुष्य जगणे सोपे नाही. संकटांवर मात करून आनंदी आयुष्य जगणे सोपे नाही. तसंच रस्ता होणे किंवा रस्ता असणे नाही अजिबात सोपे. नाही अजिबात सोपे. धन्यवाद. वा वा माझी रचना वा, आपण वा ऐकून वा. घेतली. छान छान. छान छान. मस्त. खूप रस्ता आणि आपल्या अतिशय जीवनाचा सुंदर. रस्ता सुंदर सांगड घातली. खरंच अगदी थँक्यू. छान. थँक्यू. छान तुलना केली आहे रश्मीजी. हम्म. अगदी छान मांडलं आहे आणि सकारात्मक तुम्ही हे जो संदेश आहे सकारात्मक दिलाय. खूपच सुंदर. धन्यवाद. युनिक तर युनिक जसं कल्पना आहे.
धन्यवाद मॅम. आपण खूप छान पद्धतीने मला माझ्या कवितेला अभिप्राय दिले त्याबद्दल खूप खूप आपले धन्यवाद आणि आय मीन कौतुकही आपले आहे की आपण भरभरून प्रतिसाद दिला माझ्या रचनेला. तर जसं अनुपमा मॅम म्हणाले की खूपच छान छान रचना आहे, तसंच वैविध्यपूर्ण आणि सुंदर विषय घेऊन आपण सर्वजण इथे आलात आणि छान छान रचना आम्हाला आपल्याला सगळ्यांना ऐकायला मिळाल्या. तर सध्या गुलाबी थंडी आहे, तर काही ठिकाणी कडाक्याची थंडी सुद्धा सुरू आहे आणि या ऋतूमध्ये हवामानातील खूप बदल होत असतो. त्याप्रमाणे आपल्या आयुष्यातील बदल किंवा चढ उतार स्वीकारून आपण आयुष्य जगले पाहिजे व आनंदी राहायचा प्रयत्न केला पाहिजे. म्हणजे वृद्धत्व आपण लांब ठेवू शकतो नाही का, असं मला वाटत असतं. तर अशा प्रकारे नवीन उत्साहाने आणि आनंदाने आपण आपल्या काव्यगोष्टींच्या दुसऱ्या फेरीला सुरुवात करूया का? माझा आवाज येतोय का Yes. ऐकून नीट? हो. येस येस, तर एकदम छान. छान चाललंय तर सूत्रसंचालन. हो. धन्यवाद मॅम. आपल्या सर्वांच्या रचना छान. इतक्या सुंदर आहेत की त्याच्यामुळे पण ह्या काव्यगोष्टींना खूप छान रंगत आली आहे. आता त्याच उत्साहाने आपण दुसऱ्या फेरीला पण सुरुवात करतोय. त्याचप्रमाणे yes. म्हणजे मी कविता संग्रह कनेरीकर जी यांना सांगू इच्छिते की त्यांनी दुसरी रचना सादर करावी. कविताजी. धन्यवाद धन्यवाद रश्मीजी, धन्यवाद. अनुपमाजी, धन्यवाद. माझी दुसरी कविता. कवितेचं शीर्षक आहे कसं सुस्त. ही जुनी कविता आहे, मी इतक्यात लिहिलेली नाही आहे, ही जुनी आहे. कुणीतरी विचारलं मला कसं सुस्त कविता लिहायला. कुणीतरी विचारलं मला कसं सुस्त कविता लिहायला. मी म्हणेन पहा हृदयातून सुचेल की तुम्हाला. मी म्हणेन पहा हृदयातून सुचेल की तुम्हाला. आपल्या सख्यांसाठी डोळ्यांच्या पिंजऱ्यातून, आपल्या सख्यांसाठी डोळ्यांच्या पिंजऱ्यातून कधीतरी मोकळ्या करा अश्रूंना, सुचेल की तुम्हाला. निष्पाप कुत्र्याच्या निस्सहाय्य भाव, निष्पाप कुत्र्याचे निस्सहाय्य भाव, हाताने कुरवाळा, सेवाभावी लिहा त्याचं नाव, सुचेल की तुम्हाला. ढगांची चादर ओढलेले डोंगर, ढगांची चादर ओढलेले डोंगर त्यांच्या मोठेपणात मोठं होऊन पहा एकदा, सुचेल की वा वा तुम्हाला. वा वा. संध्याकाळी संध्याकाळी चिमण्यांची चिवचिव, संध्याकाळी चिमण्यांची चिवचिव जुन्या आठवणी उजळवून साथ देऊन पहा संगीताला, सुचेल की तुम्हाला. कुणीतरी विचारलं मला कसं सुस्त कविता लिहायला. धन्यवाद. अत्यंत छान सांगितलं. प्रेरणादायी अशी छान हो छान. हो, खूपच सुंदर छान कविता मॅम. सांगितलं परत कसं परत सुचेल ऐकावी ते. अशी, खरंच धन्यवाद सुंदर धन्यवाद. कविता मस्त होती. मस्त. हा. कविताजी, तुम्ही प्रत्येक कवीच्या मनातले अगदी मनोगत खरंय. मांडल्यासारखं ही रचना होती. खूपच सुरेख. धन्यवाद धन्यवाद. पुढची रचना सादर करायला मी विनंती करेन शशीप्रिया गुंजाळजी यांना. मॅम आपण आपली दुसरी रचना सादर करावी ही विनंती. शशीप्रिया मॅम. नमस्कार सगळ्यांना. रश्मी मॅडम. नमस्कार. सुंदर शब्दामध्ये सुंदर परिचय देता आणि निवांत परिचय ऐकावासा वाटतो. त्यामुळे त्याच्यासाठी तुमचे खूप खूप धन्यवाद मॅडम. तुमचं सूत्रसंचालनही खूप सुंदर आहे. छान बोलता आणि छान सगळ्यांना एका फुलांच्या जुडीत मस्त घट्ट धरून ठेवता शब्दांमुळे. त्यामुळे खूप खूप धन्यवाद. माझी दुसरी आपल्या कविता आहे. सर्वांच्या शुभेच्छा आहेत, त्यामुळे हे शक्य आहे. आपल्या सर्वांमुळे हे शक्य आहे. ठीक आहे, आपण आपली रचना सादर आपण सगळेजण एकाच बोटीत चालतोय. करू. माझी छान दुसरी वाटतं पण. कविता आहे मी. तू गेलास हरवलास गर्दीत चेहऱ्यांचा. तू गेलास हरवलास गर्दीत चेहऱ्यांच्या. मीही थांबले काठी माझ्या एकटेपणाच्या. तू स्वप्नात सत्य होऊनी उतरतोस. तू स्वप्नात सत्य होऊनी उतरतोस. मी सत्यात स्वप्न होऊनी वावरते. तू गेलास पुसुनी मागील पावलांच्या साऱ्या खुणा. तू गेलास पुसुनी मागील पावलांच्या साऱ्या खुणा. मी गर्दीत पावलांच्या उगाच
आशावंत अजूनही. तू गेलास पुसुनी मागील पावले सारी, तू गेलास पुसुनी मागील पावले सारी, मी गर्दीत पावलांच्या उगाच आशावंत अजूनही. धन्यवाद. वा, खूप सुंदर. खूप खूप सुंदर. हृदयस्पर्शी. थँक्यू. फार सुंदर. थँक्यू. टचिंग आहे अगदी. निशब्द, खरंच निशब्द अशी करणारी कविता. खूप खरंच. सुंदर. अगदी तरल भावना आपण इतक्या छान पद्धतीने व्यक्त झालात त्याबद्दल खूप खूप धन्यवाद. अतिशय अप्रतिम अशी रचना आहे आपली मॅम. धन्यवाद. थँक्यू. छान वाटलं. धन्यवाद. खूपच मार्मिक रचना शशीप्रियाजी. थँक्यू. थँक्यू. तुम्हा सगळ्यांचे शब्द उत्साह देतात आणि मग पुन्हा पुन्हा यावंसं वाटतं या प्लॅटफॉर्मवर. आणि अनुपमा मॅडमला सारखं सांगावं लागतं की आम्हाला कधी बोलावताय. त्यामुळे सर्वांचेच धन्यवाद. तुम्ही ऐकताय छान कविता, छान शब्द, छान उत्साह वाढवताय आमचा, म्हणजे प्रत्येकाचाच. त्यामुळे लिहावंसं वाटतं, वाचावंसं वाटतं, काहीतरी नवीन खरंच. सांगावंसं वाटतं. त्यासाठी सर्वांचे आभार. थँक्यू. पुढील रचना सादर करण्यासाठी मी विनंती करेन कल्पना मापुसकर जी यांना. मॅम, आपण आपली दुसरी रचना सादर करावी ही विनंती. आपले स्वागत. मॅडमनी रस्त्यावरची कविता खूप छान मला आवडली आणि त्याच्यावर खड्डे वगैरे आहेत ते छान त्यांनी प्रस्तुत केली. त्याच्यावर मी एक 4 ओळी धन्यवाद. बोलू इच्छिते. ब्लॅक नक्कीच. ब्युटीच्या सौंदर्याला द्यावे किती नंबर, ब्लॅक ब्युटीच्या सौंदर्याला द्यावे किती नंबर, डांबरी रस्त्याच्या गालावर खड्या आहेत 100, डांबरी रस्त्याच्या गालावर खड्या आहेत 100. धन्यवाद. छान छान. सुंदर. खूपच छान. आता मी माझी कविता सादर करते. कवितेचं शीर्षक आहे शाळा. घरी भाकऱ्या राणी गोवऱ्या थापून केली सुरेख शाळा, घरी भाकऱ्या राणी गोवऱ्या थापून केली सुरेख शाळा, रस्त्यावरच्या दिव्याखाली रोज रात्री शिकली शाळा, घणघण घंटा हजेरी तंटा, घणघण घंटा हजेरी तंटा, रोज उशीर व्हायची शाळा, कष्टाने ती दमली भागली तरीही आवडे हट्टी शाळा, तरीही आवडे हट्टी शाळा, रडली पडली तरीही चढली शिकण्यास धडपडली शाळा, शिक्षण सुटण्याच्या भयाने पुन्हा जिद्दीने उठली शाळा, पुन्हा जिद्दीने उठली शाळा, साहेबीन होऊ मिरवू वाटले, साहेबीन होऊ मिरवू वाटले, खूप शिकावी म्हणून शाळा, पैसा चणचण कष्ट वणवण, टाइम प्लीज म्हटली शाळा, टाइम प्लीज म्हटली शाळा, वा वा. मुलगा मुलगी भेद दाखवित, मुलगा मुलगी भेद दाखवित, बंद झाली कायम शाळा, रीती रिवाज बडवित चढली बोहल्यावरती अखेर शाळा, रीती रिवाज बडवित चढली बोहल्यावरती अखेर शाळा, बोहल्यावरती अखेर शाळा. वा, धन्यवाद. मार्मितार्थ. खूपच वास्तव. सुंदर. खूप सुंदर मॅडम. खूपच खेडेगावातलं कटू वास्तव आहे. मर्म, आपण या काही अगदी सुंदर. मार्मिक आहे अगदी. बारावीतली मुलं बघतो स्ट्रीट लाईट खाली अभ्यास करतात, जिद्द असते त्यांच्यात, पण शेवटी त्या रूढीत बांधल्या जातात आणि बोहल्यावर चढतात. खरंच खूप सुंदर. मार्मिक आहे अगदी. नक्कीच. हृदयस्पर्शी आणि खूप सुंदर सादर केलीत मॅम आपण. अगदी खूप शाळेच्या सुंदर. म्हणजे पहिल्या दिवसापासून त्याचं शेवट पण आपण इतका असं मर्मभेदी केलात की खूप मनाला भिडणारी अशी रचना आहे आपली. धन्यवाद मॅम. खूपच छान रचना. पहिल्यांदाच कल्पनाजी. इथे तुमच्या येते, मला दोन्ही खूप बरं हो, वाटलं. बोला मॅम. मी पहिल्यांदाच येते आज. खरंय. आणि सुंदर, तुमच्या दोन्ही सुंदर. रचना आम्हाला बालपणात घेऊन गेल्या. खूपच छान, खूपच नक्कीच. छान प्रस्तुती आणि रचना देखील अगदी मस्तच. खूपच छान. तर पुढची रचना सादर केला मी विनंती करते अनुपमा कळवाडजी यांना. मॅम, आपण आपली दुसरी रचना सादर करावी. स्वागत आहे आपले. थँक्यू रश्मीजी. धन्यवाद. माझी दुसरी जी रचना आहे ती
म्हणजे आपण आधी कसं दिवस आपण घालवले त्यावरती आहे, थोडं भूतकाळातली हा आठवण येते त्या दिवसांची. शीर्षक आहे आठवण येते त्या दिवसांची. जरी कष्टाचे दिन होते, समाधानी ते जीवन होते. जरी कष्टाचे दिन होते, समाधानी ते जीवन होते. जास्त अपेक्षा नव्हत्या, सवयी साध्या होत्या. जास्त अपेक्षा नव्हत्या, सवयी साध्या होत्या. घरच्यांशी संवाद होता, मोठ्यांचा आदर कायम होता. घरच्यांशी संवाद होता, मोठ्यांचा आदर कायम होता. घराचे दार कायम उघडे असत. घरे लहान होती, पण मने मोठी होती. घराचे दार कायम उघडे असत. घरे लहान होती, पण मने मोठी होती. कोणत्याही वेळी पाहुण्यांचे स्वागत असत. भेटीगाठी कायम होत असत. कोणत्याही वेळी पाहुण्यांचे स्वागत असत. भेटीगाठी कायम होत असत. भेटण्यासाठी परवानगी लागत नसत. तेव्हा रेडीमेड, इझी टू मेक चा फंडा नव्हता. दिवसाचे तास तेवढेच होते, पण प्रत्येकाकडे वेळ होता. दिवसाचे तास तेवढेच होते, पण प्रत्येकाकडे वेळ होता. आधुनिकतेच्या अधीन आता झाले आहे जीवन. शांतीच्या शोधात आहे प्रत्येक मन. आधुनिकतेच्या अधीन आता झाले आहे जीवन. शांतीच्या शोधात आहे प्रत्येक मन. धन्यवाद. सुंदर कविता. अतिशय खरंच आपलं आयुष्य सुंदर खूप आणि छान खरोखर. हो. आणि कागदी वास्तववादी म्हणाली. रचना आपण सादर पैसा केली. खूप कमी आणि वास्तववादी समाधान रचना. खूप, असं होतं. थँक्यू. खरंय थँक्यू. अगदी सर्वांचे आभार. शब्द खरा आहे. खरंय. खरंच. थँक्यू. वास्तववादी रचना अतिशय सुंदर रीतीने आपण सादर केलीत मॅम. खूप खूप आभार. 4 आण्याचा पुढची 8 आणि पॉकेट मनी झाल्यावर खूप आनंद झाला होता. ते दिवस होते. हो हो हो. महिन्यातून खरंय. म्हणजे एकदा कॅन्टीनचा वडापाव पूर्वीच्या म्हणजे आठवणी परवडी. पूर्वी भूतकाळात हो. घेऊन गेली कविता आपल्याला. प्रत्येक नाण्याला आणि आता किंमत आपण होती कसे तेव्हा. आयुष्य आता खरंय. नाण्याचा जमाना गेला तसं आहे. किती समाधानी हो. होतो आपण खरंच. हा. आनंद होता. थोडक्यात आपण आनंद मानत होतो आणि मानत आणि होतो. अपेक्षा अगदी वडापावची कमी सांग. पार्टी होत्या. म्हणजे दिवसभर त्यात रमून जायचो आपण. अगदी हा. त्या दिवशी. आणि खरंच छोट्या छोट्या गरजा पण आपल्या गोष्टींमध्ये जास्त आनंद नव्हत्या. मिळायचा. हो. खूप खरंय. आनंद होतो. आणि तेच. मुख्य म्हणजे अंगण होतं खेळायला त्यावेळेला, त्यामुळे खूप तो हा. वेगळाच बरोबर हे होता. वेगळं. अंगण बरोबर. होतं, बाहेर ग्राउंड असायचं. हो. हो. आणि तेच. आता जरी आता आपण टेक्नॉलॉजीने पुढे गेलो तरी सगळे मोबाईलच्या खूप अधीन मागे झाल्यासारखे पडलोय. झालेत. हा, खरंय. इव्हन फोन्स नव्हते. आता आता लहानपणापासूनच आपलं एकमेकांशी अंगण मुलांच्या हातात आपण फेसबुक आणि मोबाईल व्हॉट्सअप पाहतो. झालंय. हो. मनस्वास्थ्य एकमेकांशी हरवलंय. बोलणं होत नाही. बरोबर आहे. आता आपलं अंगण फेसबुक आणि व्हॉट्सअप झालंय, इन्स्टा झालंय. करेक्ट. तेच. हो मॅम, बरोबर. तेच. असे बोलू शकतात का असं वाटेल कोणाला. पुढच्या खरंय. पिढीला हो. अरे असं एकमेकांमध्ये बोलतात का असं होईल. तेच म्हणणार होते की एकमेकांशी बोलणं हे आता खूप कमी होत गेलं. जे आपल्या वेळेला ते कमी होतं. होती. हो. बरोबर. त्याच्यामुळे तो शेअरिंग पण खूप होत होतं आपलं. शेअरिंग केअरिंग सगळंच होतं. आणि प्रत्येक भेटणं, प्रत्यक्ष असं भेटणं आणि बोलणं, त्याच्यात जी गंमत असते खूप. ती खरंय. असं खरंय. व्हर्च्युअल वर्ल्ड मध्ये नाहीये. अजिबात नाही. खरंय. हम्म. जी आपण आता 11 जानेवारीला भेटणार आहोत आपल्या कविता हो सादर हो. करण्याच्या निमित्ताने, तो एक वेगळा हो. आनंद येस मिळेल आपल्याला आता. बरोबर. बरोबर. येस. बरोबर. तर आपण या आता निमित्ताने सगळ्यांना तेच आवर्जून विनंती आहे, ज्यांना हो, शक्य होईल खरंच. त्यांनी प्लीज अटेंड करा. हो. आता जे हो. खरंच. मंचावर उपस्थित आहेत, शशीप्रियाजी येणार आहेत, आणि स्नेहल साठेजी आहेत, रश्मी पेठेजी आहेत, कल्पनाजी दूर आहेत हैदराबाद, पण नेक्स्ट टाइम नक्की आपण सुवर्ण मध्य कविता. शोधून सगळे भेटूया. हो. कल्पनाजी, आपल्यालाही जर होत असेल पॉसिबल तर जरूर या. आम्हाला बरं वाटेल. थँक्यू. खरंय. नक्की नक्की. हा. थँक्यू. आम्हाला छान कविता ऐकायला मिळतील त्यांच्या. येस येस. हे खरंच आहे. महत्वाचं आहे. खरंच हो हो आहे. हो छान, फारच छान कविता आहेत त्यांच्या. हो. हो. खरंच.
तर पुढची रचना सादर करायला मी आमंत्रित करते आहे स्नेहल साठेजी आहे ना मॅम, आपण आपली दुसरी रचना सादर करावी ही विनंती. येस येस येस. मी माझी पुढची कविता सादर करते. अस्तित्व. लढत असतात सगळेच इथे अस्तित्वाची लढाई. लढत असतात सगळेच इथे अस्तित्वाची लढाई. कोणी असतो प्रामाणिक एखाद्याच्या अस्तित्वावरच एखादा प्रश्नचिन्ह उभे करी. वृक्षवेली पशुपक्षी गुण्यागोविंदे इथे नांदती. वृक्षवेली पशुपक्षी गुण्यागोविंदे इथे नांदती. अहो पोटभर भरल्यावर श्वापदे सशाकडे पण दुर्लक्ष करती. ऊन वारा पाऊस झेलत झाडे देती आसरा आणि सावली. ऊन वारा पाऊस झेलत झाडे देती आसरा आणि सावली. झाडावर कुऱ्हाड चालवणारा घेतो त्याच झाडाखाली विश्रांती. भुके इतकेच खाण्याचा कोण देतो हो पशूंना संस्कार. भुके इतकेच खाण्याचा कोण देतो हो पशूंना संस्कार. स्वतः सहन करून सावली देण्याचा झाडाला कसा सुचतो विचार. मानवच झाला इथे स्वार्थी निसर्ग ओरबाडत चाललाय. मानवच झाला इथे स्वार्थी निसर्ग ओरबाडत चाललाय. झाडं तोडून पक्ष्यांना बेघर करत की हो सुटलाय. झाडं तोडून पक्ष्यांना बेघर करत की हो सुटलाय. डोंगर जंगलावर अतिक्रमण पशूंचा अधिवास येतोय संकटात. डोंगर जंगलावर अतिक्रमण पशूंचा अधिवास येतोय संकटात. गावात बिबट्या दिसला तर माणसाचा होतोय जळफळाट. छोटी मछली मोठीला गिळते मानवाने हाच संस्कार घेतलाय. छोटी मछली मोठीला गिळते मानवाने हाच घेतलाय संस्कार. स्वतःच्या अस्तित्वासाठी त्याने निसर्गाचा ऱ्हासाचाच घेतलाय ध्यास. स्वतःच्या अस्तित्वासाठी त्याने निसर्गाच्या ऱ्हासाचाच घेतलाय ध्यास. धन्यवाद. वा, खूप सुंदर. माझ्या आवडीचा सब्जेक्ट अगदी. हो, हो. खूपच छान लिहिली आहे कविता. मस्त. धन्यवाद धन्यवाद. हा. मनाला भिडणारी कविता आहे मॅम आपली आणि विचार बरोबर. करायला लावणारी देखील आहे. खरंच. सुंदर बरोबर. सादर केली. धन्यवाद. अप्रतिम तर रचना आत्ताच स्नेहलजी. हम्म. धन्यवाद अनुपमा. हम्म. आत्ताच आपण बोलत होतो की अंगण नाही, मॅमनी कविता सादर केली त्या वेळेला, आणि आपण या सोशल मीडियाद्वारे ऑनलाईन म्हणजे आपण आता जसं बोलतोय कविता सादर करतोय, तर ह्या सगळ्या गोष्टी ज्या सोशल मीडियावर उपलब्ध होतात, आपण एकमेकांशी बोलतोय, तर त्या सादर करण्यासाठी किंवा त्याचे सजीव प्रसारण होण्यासाठी जी एक लिंक लागते, व्हर्च्युअल लिंक, तर ते मी सांगू इच्छिते की आपल्या ग्रुपचे ऍडमिन जे आहेत माननीय अजय वर्माजी, हे आपल्याला अतिशय मोलाचे मार्गदर्शन तर नेहमी करतच असतात, पण त्या व्यतिरिक्त मराठी, हिंदी, इंग्लिश काव्य गोष्टींसाठी लागणारी व्हर्च्युअल लिंक तयार करण्याचे काम दर महिन्याला ते अगदी प्रामाणिकपणे उत्साहाने आणि आनंदाने करत असतात. व त्यामुळे आपले सर्व काव्य गोष्टींचे सजीव प्रसारण हे प्रेक्षकांपर्यंत पोहोचते. तसेच संस्थापिका अनुपमाजी कडवाड व सर्व ऍडमिन अतिशय मेहनतीने व उत्साहाने सर्व काव्य गोष्टींचे सुंदर संकलन व त्या बाबतीतली जी काही गोष्टी असतात ती उत्साहाने व आनंदाने करत असतात. त्यासाठी सर्वांसाठी आपण टाळ्या वाजवूया. इथे मी सांगू इच्छिते, आपल्याबरोबर रुपाली गोरे लाळेजी देखील जॉईन झाल्या आहेत ॲज अन ऑडियन्स. तर त्या देखील सुरेख सर्टिफिकेट्स करतात आपल्या प्रत्येक काव्यगोष्टी चे जे प्रतिभागी असतात त्यांच्यासाठी सुरेख सर्टिफिकेट्स त्या तयार करतात. त्यांचेही धन्यवाद. डॉक्टर धन्यवाद. सुनीलजी, आभार. ज्या हिंदी, इंग्लिश काव्यगोष्टींमध्ये आपल्या ऍडमिन असतात आणि त्या देखील छान सपोर्ट करतात. आणि रश्मी पेठेजी यांचे मनापासून आभार मानते की या इतकं सुंदर मराठी आपले जे काव्यगोष्टी असतात त्याचं सूत्र संचालन म्हणा आणि खूप सपोर्ट देतात. त्यामुळे ह्या सगळ्या सपोर्टमुळे आपले हे कार्यक्रम होऊ शकतात. तर सगळ्यांचे खरंच मी मनापासून आभार. आणि तुम्ही जे प्रतिभागी प्रत्येक काव्यगोष्टीत छान छान विषय घेऊन आम्हाला छान छान रचना ऐकवतात, तर तुमच्याशिवाय तर कार्यक्रम होऊच शकणार नाही. त्यामुळे प्रत्येक काव्यगोष्टी तुम्ही इतकी छान रंगवता, त्यासाठी सगळ्या प्रतिभांचे मी अगदी मनापासून आभार व्यक्त करते. धन्यवाद. तुमचेही आभार. आणि अजून राहिली पुढची रचना आपण रश्मी पेठेजी यांना आमंत्रित करूया त्यांची रचना ऐकण्यासाठी. येस. तर त्याआधी मी 2 ओळी सांगू इच्छिते की आपण मॅम म्हणाल्यात त्याप्रमाणे अशा या छान समूहामध्ये
आपणही समाविष्ट व्हा आणि मराठी इंग्रजी या तिन्ही भाषांमध्ये व्यक्त व्हा व सर्व उपक्रमांमध्ये सहभागी होऊन त्याचाही आपण आनंद घ्यावा अशी आग्रहाची विनंती मी आमच्या सर्वांकडून आपणास करते आहे. तर मी आता माझी दुसरी रचना सादर करू इच्छिते. नाव आहे आयुष्याचा मोगरा. आयुष्याचा मोगरा फुलतो बहरतो त्याच्या ठरलेल्या वेळी. आयुष्याचा मोगरा फुलतो बहरतो त्याच्या ठरलेल्या वेळी. आपण खत पाणी द्यायचं वेळच्या वेळी. प्रयत्न कष्ट जिद्द चिकाटी यांच्या साथीने मोगरा आपली पाळंमुळं रुजवितो. आपल्या आयुष्यातील चढ उतार यश अपयश म्हणजे मोगऱ्याच्या कळ्या. काही फुलतात तर काही फुलण्याआधीच खुरटतात. अव्याहत जोपासना उगवण्याची उर्मी मातीत रुजण्याची वृत्ती फुलवतात मोगरा पुन्हा जोमाने. आयुष्याचा मोगरा फुलतो त्याच्या ठरलेल्याच वेळी. आपण मात्र खत पाणी द्यायचं वेळच्या वेळी वेळच्या वेळी. धन्यवाद. वा. छान छान कविता, मस्त. माझा आवडतं फुल अगदी. थँक्यू. आयुष्य आणि Thank you. मोगरा पण छान आहे. सुंदर कविता. हो. आणि छान अच्छा. आशावादी लिहितात रश्मीजी तुम्ही. तर म्हणजे प्रत्येकाला आपल्याला पॉझिटिव्हिटी मिळेल असे छान कविता रचना तुमच्या. खूप खूप सुंदर. सरळ मो- सोपी अगदी. मोगऱ्याच्या जागी बाई ठेवायचं. हो. बाई, मोगरा जसा खाली पडतो मातीत रुजतो तशी ती बाई. बरोबर. हो ना. सुंदर. खरं आहे. हम्म. छान आहे. तर आपण मला वाटतं काव्य गोष्टीच्या शेवटच्या टप्प्याकडे येत आहोत. सर्वांनी खूप खूप छान रचना आणि त्यातून खूप काही गभितार्थ मनोरंजन पण विचार करायला लावणाऱ्या अशा म्हणजे संमिश्र कविता दर्जेदार अशा सादर केल्या गेल्या. त्यामुळे आपल्या स्टुडिओत एक छान प्रसन्न असं उत्साही वातावरण तयार झालं आपल्या सर्वांमुळे. आपणा सर्वांचे मनापासून धन्यवाद. प्रेक्षकांचे उपस्थित प्रेक्षकांचे पण आभार. आणि हे मला वाटतं आपण मी सांगत आपण करूया का? हो. हो हो. हरकत नाही, चालेल. तर आपणा सर्वांचे मनापासून स्वागत. येणारे नवीन वर्ष आपणा सर्वांस आरोग्यदायी आनंददायी व भरभराटीचे राहो ही सदिच्छा व प्रार्थना. पुन्हा भेटूया अशा छान छान रचना ऐकायला. तोपर्यंत काळजी घेऊया, सुरक्षित राहूया व आनंदी राहूया. नक्कीच Yes. भेटूया परत छान छान धन्यवाद. रचना घेऊन आणि तब्येती सगळ्यांना सांभाळूया. इयर एंड आणि नवीन वर्षाच्या शुभेच्छा. थँक्यू. सर्वांना छान तुम्हाला- झाला कार्यक्रम. आणि सगळ्यांचे आपण तुम्हाला- वेळात वेळ काढून आलात सगळ्या जणी. नवीन- खूप खूप छान वाटलं. बरोबर. नवीन अशाच येत कॅलेंडर राहा. वर्षाच्या आणि शुभेच्छा. सर्वांना Yes. तुम्हाला नवीन पण कॅलेंडर वर्षाच्या. हो Yes. हो. खरंय खरंय आपलं नवीन वर्ष मार्च मध्ये. व्यावहारिक खरंय. पण वर्ष. आपण हो कॅलेंडर आपलं गुढीपाडव्याला पण आता English म्हटलं वर्ष. नुकतंच आता सुरू होतंय त्यामुळे म्हटलं शुभेच्छा देऊया. थोडे दिवस बरोबर. राहिले ते वर्ष नवीन वर्ष संपायला. बरोबर. शुभेच्छा. हो हो. खरंय. नवीन वर्षात धन्यवाद. पुन्हा सगळ्यांचे सर्वांनी आभार. एकत्र येऊया. हो आभार खरंय. आभार. थँक्यू. पुन्हा पुन्हा भेटूया भेटूया. प्रत्यक्ष धन्यवाद. गुड नाईट. Yes. प्रत्यक्ष Good रचना night. सादर करायला. Yes. हो. गुड नाईट. छान Good वाटलं night. सगळ्यांना भेटून. Yes. Thank you. बाय.